अहिल्यानगर शहरात जमीन खरेदीच्या नावाखाली तब्बल 25,87,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वृद्ध आणि अशिक्षित महिलेच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत तब्बल 14 जणांच्या टोळीनं संगनमतानं हा डाव रचल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करत ॲडव्होकेट संकेत बारस्कर याला अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. फिर्यादी बहिरू मगर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे व तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी भांबळ यांनी या प्रकरणात तातडीनं कारवाई करत तपासाला वेग दिला आहे. फिर्यादी बहिरू मगर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या आत्या इंदुबाई बेरड यांच्या नावावर भिस्तबाग चौक, सावेडी व निंबोडी येथे मौल्यवान जमीन होती. वृद्ध व अशिक्षित असल्यामुळे आरोपींनी तिचा विश्वास संपादन करून खोट्या खरेदी खताद्वारे जमीन स्वतःच्या नावे करून घेतली. खरेदी खतात 25.87 लाख रुपये दिल्याचं दाखवले असले तरी प्रत्यक्षात एकाही रुपयाची देवाणघेवाण झाली नव्हती. या प्रकरणात खरेदी खतात दाखवलेले धनादेश आरोपींनी विविध मल्टीस्टेट संस्थांमधून वटवून रोकड स्वरूपात काढल्याचा आरोप आहे. काही बँक कर्मचारी व पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त होत असून हा मोठा आर्थिक रॅकेट असल्याचा संशय आहे. इंदुबाई बेरड यांच्या मृत्यूनंतर आरोपींनी त्यांच्या नातेवाईकांना धमक्या देत व मारहाण करून जमिनीवर बेकायदेशीर ताबा घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. काही वकिलांच्या मदतीने हा ताबा मिळवण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. तोफखाना पोलिसांनी या प्रकरणात ॲडव्होकेट संकेत नंदू बारस्कर याला अटक करून न्यायालयात हजर केले आहे. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून लवकरच सर्वांना जेरबंद करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली. जिशान रशीद सय्यद, मीना नंदू बारस्कर, अमोल नंदू बारस्कर, संकेत नंदू बारस्कर, राहुल कराळे, ध्येय मल्टीस्टेट, भूषण सुदाम शिंदे, मॅनेजर, भारती राजू घाडगे, कॅशियर, सागर पाडळे, क्लार्क, रंगनाथ आडसरे, मॅनेजर, छत्रपती मल्टीस्टेट, गायत्री भागवत, कॅशियर, विशाल भागानगरे, चेअरमन, ध्येय मल्टीस्टेट, ॲडव्होकेट प्रकाश सामंत, ताबेदार, ॲडव्होकेट अजय गर्जे, ताबेदार, ॲडव्होकेट निखिल शेकडे, ताबेदार अशी या गुन्ह्यातील आरोपींची नावे असून या प्रकरणामुळे जमीन व्यवहारातील फसवणुकीचा मोठा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून पोलिसांच्या पुढील तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.